राजभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. बनियान आणि टॉवेल गुंडाळून विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा यावेळेला निषेध नोंदवण्यात आला. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती नवीन पोस्ट केली आहे. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय. एक भाऊ दुसऱ्या भावासोबत नसावा का? जर एका मोठ्या भावाने लहान भावाविषयी मत व्यक्त केलं तर त्यात कोणी अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहावी, ती एक आदर्श मुलाखत आहे, असंही राऊत म्हणाले. भाजप आमदारांनी नगरविकास खात्याबाबत तक्रारी केल्यात. मुनगंटीवार, गणेश नाईक, केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. या तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देणार याकडे आता लक्ष लागलंय. यवतमाळमधील सभेमुळे बच्चू कडू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्यावरती कडूंनी स्पष्टीकरण दिलंय. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिथली परिस्थिती न पाहता गुन्हा दाखल करत दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी सरकारवर केलाय. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन फॉर्म परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर या दोघांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता 21 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेला मनुदेवी धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय. मनुदेवीच्या मंदिराच्या बाजूला असलेला धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण भाविकांसह पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय. सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे डोंगरदऱ्यातून छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले. त्यामध्ये रत्नागिरी आणि सातारा जिल्हा हद्दीवर असलेला नवजा या ठिकाणी जो धबधबा आहे तो दुधाळ पांढरा शुभ्र ओझरडे धबधबा आता ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे पर्यटकांची पावले या ठिकाणी वळत आहेत. चिपळूण ते लांजा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सध्या निसर्ग सौंदर्य खुललंय. 100 ते 150 फूट उंचीवरून कोसळणारा सवतसडा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. मात्र इथल्या पायवटीची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. तर तुटलेले पेवर ब्लॉक आणि खराब रेलिंग यामुळे दरीच्या टोकावरून चालत जावं लागतंय. जळगाव जिल्ह्यातील 40गावमधील कन्नड घाट सध्या पर्यटकांना खुणावू लागलाय. पावसाळ्यामुळे सर्वच धबधबे आता ओसंडून वाहू लागलेत. घाटातील ठिकठिकाणी ओघळणारे धबधबे, डोंगरांवर पसरलेली हिरवळ आणि धुक्यांचा लपंडाव याची पर्यटकांना अधिकच भुरळ पडते. बुलढाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पांगराडोळे, टिटवी, नांद्रा या गावात पावसाचं पाणी शिरलंय. त्यामुळे काही घरांचं सुद्धा नुकसान झालंय. पुणे जिल्ह्याच्या वेगरे गावातील निरगुडे वस्तीला मुठा नदीवर पूल नसल्यामुळे धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली आहे. वयोवृद्ध नागरिकांना तरुणांनी खांद्यावरती घेत नदी पार केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गुहागर तालुक्यातील तळवली पंचक्रोशीतील तरुणांनी एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. ग्रामस्थांनी एकत्र येत भात शेती केली आहे. अत्याधुनिक शेती यंत्रांचा उपयोग करत तरुणांनी शेती केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती खंडाळा घाटमाथ्यावरती धुकं पसरलंय. लोणावळा खंडाळा परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झालंय. मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी गांधी भवन ते आझाद मैदान अशी दिंडी काढत सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी साकडं घातलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात 18 महिने उलटून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक झाल्यात. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष प्राशन केलं. न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. मराठीच्या मुद्द्यावरती नागपुरात मनसे आक्रमक झाली आहे. मराठीतला FIR नाकारणाऱ्या युनियन बँकेच्या बोर्डाला मनसेनं काळं फासलं. यावेळेला पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं. लातूर पालिकेच्या पुढे असलेल्या नाना पार्क आणि विलासराव देशमुख पार्कमधील अस्वच्छता आणि असुविधांची तक्रार करून पालिका दखल घेत नसल्यामुळे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या दिव्याखाली अंधार असल्यासारखा कारभार असल्यामुळे हातात दिवे घेत हे अनोखं आंदोलन करण्यात आले.
जळगावातील बोहरा गावच्या निम्नतापी प्रकल्पात 100% पुनर्वसन होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय आणि ठिय्या आंदोलन केलंय. प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढत रस्त्यावरती नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. नाशिकमधून डोक्यावरती हंडे घेत महिला महानगरपालिकेवरती त्यांनी धडक दिली आहे. नाशिक महापालिकेवरती महिलांचा धडक मोर्चा आता बघायला मिळतोय. पाण्याची समस्या असेल, रस्ते, अशा विविध प्रश्नांवरती महिलांचा हा धडक मोर्चा आहे. त्यामध्ये शेकडो महिला डोक्यावरती हंडे घेत महापालिकेवरती आल्यात आणि नाशिक मनपात गेल्या 3 वर्षांपासून प्रशासक राजवट असल्यामुळे विविध समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मनपा आयुक्त आणि प्रशासक यांना त्या निवेदन देणार आहेत. नाशिकमधून आपण ही दृश्य बघतोय. मनपा आयुक्तांना निवेदन दिलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड भागात पावसाने 15 दिवसांपासून दडी मारली आहे, तर पावसाअभावी पिकं धोक्यात आली आहेत. जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख संजीवनी शेडनेट हा घोटाळा केवळ 2.5 कोटींचा नसून 250 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे सुरेश गवळी यांनी केलाय. उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण दोषी असल्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी गवळी यांनी केली. परभणीतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. धावत्या ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भकासह त्या बाळाच्या आईलाही फेकण्यात आलंय. या प्रकरणी 19 वर्षीय मातेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून पोलिसांनी त्या महिलेसोबत असणाऱ्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल केलाय. बीडच्या पाटोदा शहरात पारधी समाजातील दिव्यांग पवार यांच्या घरावरती पालिकेने जेसीबी चालवलाय. कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता प्रशासनानं कारवाई केली, त्यामुळे संताप व्यक्त केला जातो. कांद्याच्या भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. एका मुस्लिम जोडप्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुरक्षेसाठी साकडं घातले. परभणी जिल्ह्यात हे दोघं राहत होते. यावेळेला त्यांचं एकमेकांवरती प्रेम झालं आणि त्यांनी लग्न देखील केलं. मात्र मुलीच्या वडिलांना त्यांनी विवाहाला विरोध केला असल्यामुळे कोणी मदत केली नाही. नागपुरात त्यांना सुरक्षित वाटल्यामुळे त्यांनी नागपुरात येत लग्न केलं आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुरक्षेसाठी मागणी केली. रायगडातील नागोठणे या ठिकाणी आंबा नदीवरील पुलावरून एका महिलेने उडी मारली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून या घटनेचा तपास केला जातोय. सांगलीच्या कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या इस्मावरती मगरीने हल्ला केला. यामध्ये लक्ष्मण जाधव हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या मानेला, डोक्याला आणि हाताला गंभीर इजा झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत बैठक पार पडली. पुणे विमानतळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण चौकात चहूबाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. ही वाहतूक कोंडी फोडावी यासाठी स्थानिक रस्त्यावरती उतरले. हातामध्ये फलक घेत त्यांनी प्रशासन आणि राजकारण्यांचा निषेध नोंदवलाय. संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटली आहे. चित्तेगाव या ठिकाणी रोडचं काम करताना पोकलँडमुळे ही पाईपलाईन फुटली आहे, तर लाखो लिटर पाणी यामुळे वाया जात आहे. अमरावतीच्या वेलकम पॉइंट ते रहाडगाव दरम्यान पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान एका चायनीज पदार्थाच्या ठेलेवाल्याने अंगावरती पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळेला पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. गोंदिया जिल्ह्यात न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील 545 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नव्याने काढण्यात आली आहे. 545 पैकी अर्धी म्हणजे 274 पदं महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. तर दुसरीकडे महिलांना आरक्षण मिळाल्यामुळे अनेक दिग्गजांचा हिरमूस झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून शिवतर जामगे खेड या मार्गाचा वापर केला जातो. मात्र पावसामुळे रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. हा मार्ग तातडीने सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थ करतात.
लातूर जिल्ह्यातील एकुर्गा गावातील जिल्हा परिषद शाळेत 8वीच्या वर्गाला मान्यता नसल्यामुळे शाळेतील 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। रात्री उशिरा शिक्षणाधिकाऱ्यांनी 8वीच्या वर्गाला मान्यता देत असल्याचं पत्र दिलंय। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गट आणि 6 पंचायत समितीच्या 112 गणांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आलाय। 21 तारखेपर्यंत यावरती हरकती घेण्यात येणार आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या वेळच्या रचनेत कोणताही बदल झालेला दिसत नाहीये। भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावरती आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत। महाडच्या करंजाडी मांडवकर कोंड इकडे बिबट्याचं दर्शन घडलंय। एका तरुणाने मोबाईलमध्ये या बिबट्याला कैद केलंय। बिबट्याला दिसल्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे। डाळिंब शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळतोय। डाळिंबाचं क्षेत्र घटलं असलं तरी सुद्धा मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे डाळिंबाचे दर झपाट्याने वधारले। त्यामुळे 180 ते 200 रुपये किलो या दराने ते विकले जात आहे। अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांना बिबट्याचं दर्शन झालंय। अजिंठा लेणीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। कुरेशी समाजावरती हिंदुत्ववादी संघटनेसह पोलीस जनावरे तस्करीचा आरोप करत असतात। त्यामुळे विदर्भातील कुरेशी समाजाने अमरावतीत बैठक घेत जनावरं खरेदी विक्री करणार नाही असा निर्णय घेतला। पैठण तालुक्यामध्ये मोसंबीला मगरी रोगाने ग्रासल्यामुळे शेतकरी हतबल झालाय। फळांची गळती मोठ्या प्रमाणात वाढतीये। त्यामुळे आता झालेल्या नुकसानाचे पंचनामे करत सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी उत्पादक करत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलाय। प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात राज्य सरकारच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील दवाखाने फक्त कागदावर असून सुमारे 27 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी केलाय। चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आहे। पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एका व्यक्तीकडील 50 लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावण्यात आली आहे। थार गाडीतून आलेल्या दोघांनी बॅग हिसकावली आहे। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। वाशिम पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काजळेश्वर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती धाड टाकून 7 आरोपींना अटक केली आहे। अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आणि अंतर्गत ठिकठिकाणी धाड सत्र सुरू आहे। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये पोलिसांनी 60 लाखांचा गुटखा जप्त केलेला आहे। एका पथकाने ट्रक अडवत त्याची तपासणी केली असता त्यामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात सापडला आणि या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे। कणकवलीतील एका सराफाच्या दुकानावरती डल्ला मारत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। नंदुरबार पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सर विरोधात मोहीम हाती घेतली असून 4 दिवसात पोलिसांनी 26 सायलेन्सर जप्त केलेले आहेत। तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना 293 वाहनांवरती कारवाई केली। यातून 1,90,000चा दंड वसूल करण्यात आला। मालेगाव शहरातील सायने भागात पिस्तूलचा धाक दाखवत दहशत माजवणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 3 जिवंत काडतुसं जप्त केली आहे। शहापूर तालुक्यातील वाशिंद महावितरणच्या भोंगळ कारभाराने तरुण शेतकऱ्याचा बळी घेतलाय। सूरज जाधव हा आपल्या शेतावर शेतीचं काम करण्यासाठी गेला असताना एमएससीबीच्या पोलवरील तुटलेल्या विद्युत वाहक तारांचा शॉक लागून या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय।